देवयानी मात्र पूर्ण जेवण होईपर्यंत एक शब्द पण बोलली नाही. जेवण होताच तिने कार्तिककडे पाहिलं. तो एक बोट कपाळाला लावून तिच्याकडे एकटक बघत होता. देवयानीने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. नवगेच इकडे तिकडे बघू लागले. यांना काय वाटतं हे असे मला बघत राहिले की माझ्या चेहऱ्यावर स्मित फुलेल आणि मग मी राग विसरून जाईल का? नाही, हे आता तरी शक्य नाही. मला बाळ हवंच. यांची ही फालतू कारणं नाही चालणार. यांना आवडत नाही म्हणून मी माझ्या मातृत्वाचं सुख नाही सोडणार, देवयानी मनातच म्हणाले. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि बिल भरून गाडीत येऊन बसला. ती पण त्याच्या शेजारी येऊन बसली. देव, त्याने हाक मारली. तिने त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं. त्याने नकारार्थी मान हलवली आणि गाडी स्टार्ट केली. काहीच वेळातच ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. तिथे येताच तिने लगेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. मग ती तशीच फुगून हाताची घडी घालून बसली. तिचा तो रुसवा लहान मुलीसारखं गाल फुगून हाताची घडी घालून बसणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. पण प्रत्येक वेळी तो तिच्या या बालिश रागाच्या सुद्धा प्रेमात पडत होता. आजही त्याला अपवाद नव्हता. त्याने पटकन पुढे होऊन तिला मिठीत घेतलं. देवयानीला त्याला ढकलून द्यायची इच्छा होत होती, पण हिंमत होत नव्हती. देव, लवकर ये, मी तुझी वाट पाहीन, तो तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला. क्षणात तिच्या शरीरात गोड शहारा संचारला. कसंबसं तिने तिच्या भावना कंट्रोल केल्या. मला तुझी आठवण येईल, कृपया मला मेसेज कर, मला फोन कर, माझ्याशी बोल, तो तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला. आणि तिच्याही नकळत तिचे डोळे मिटले. तोंडातून हलकेच हुंकार बाहेर पडला. कार्तिक गालात हसला आणि ती मात्र मनातच स्वतःवर रागावली. तिने पटकन स्वतःचा अंग चोरून घेतला आणि त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. ऐक ना, मला निरोपाचा किस हवा आहे, तो मिस्सिलपणे म्हणाला. आणि तिच्या अंगावर काटा आला. गडबडून गेली ती. जर त्याने किस केला तर माझा राग राहील का? तिने पटकन तोंड विरुद्ध दिशेला फिरवलं. तिचा नकार त्याला कळला. ठीक आहे, मी त्याचीच ही वाट पाहतो, तो म्हणाला आणि तसंच बसून राहिला. देवयानीने रागात त्याच्याकडे पाहिलं. तो गालात हसत फोन बघत होता. किती एखाद्याने हट्टी असावं, सनकी सायको कुठला, सगळं याच्या मनासारखं पाहिजे. माझ्या मनाचा विचार का नाही करत? मला बाळ हवे, घरच्यांना पण हवे, याला नाही कोणी विचारणार. घाबरतात सगळे, पण मला तरी विचारतात ना. कसे याला कळत नाही? ते तोंड बारीक करून मनातच बडबड करत होते. आणि तो तिथं बसल्या बसल्या त्याच्या कामात व्यस्त झालेला. अरे देवा, झालं याचं काम सुरू. मी मात्र इथंच बसणार आहे असं दिसतंय. शेट, रोहिणी वाट बघत असेल. किती वेळ असाच राहणार आहे? हा आहे याच्या कंपनीचा बॉस. कोणीच ओरडणार नाही, पण मी नाही राहू शकत इथं जास्त वेळ. बिचारी रोहिणी काय विचार करेल? देवयानी सैरभैर होऊन विचार करत होती. मधूनच तिरक्या नजरेने कार्तिककडे बघत होती. त्याच्याशी बोलायचं नव्हतं, पण आता बाहेर जाण्यासाठी बोलणं पण भाग होतं. शेवटी तिने एक सुस्कारा सोडला ना त्याच्याकडे पाहिलं. थोडं पुढे झुकून तिने पटकन त्याच्या गालावर तिच्या नाजूक ओठांची मोहर उमटवली आणि लगेच मागे झाली. कार्तिकने भुवया वर करून तिच्याकडे पाहिलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला ना त्याच्याकडे तोंड करून डोळे मिटून बसली. जणू काय ती त्याला किस कर म्हणून सांगत होती, पण तेही रागात गाल फुगवून. तिचा हा अंदाज त्याला नवीन नव्हता. खूप हट्टी होती. कार्तिक गालातच हसला. त्याने त्याचा फोन ठेवला आणि तिचे दन पकडून तिला मिठीत घेतलं. तिने सुस्कारा सोडत त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटले. आता कितीही राग केला तरी त्याने जवळ घेतल्यावर त्याची पाळीव फुलपाखरं कधीही येतील आणि आपला राग गिळून टाकतील हे तिला माहीत होतं. पण तरीही ती फुलपाखरं तिला मात्र खूप आवडत होते. आणि आता तिचं मन तिच्याही नकळत त्यांची वाट बघत होतं. त्याने हळवा तिच्या केसातून हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने तिला थरथरून आलं. देव, माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज, तो हळवार तिच्या कानाच्या पाळीवर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या नरम अन गरम स्पर्शाने तिच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या अन त्याच्या फुलपाखरांनी पोटात गर्दी करायला सुरुवात केली. तिने लगेच अंग चोरून घेतलं आणि त्याचा शर्ट पकडला. त्याने हलकेच तिचा चेहरा हाताने वरती केला अन विलग झालेल्या तिच्या थरथरत्या ओठांवर आपला ताबा घेतला. ती स्तब्ध होऊन धडधडत्या हृदयाने त्याच्या स्पर्शाला अनुभवत होती. त्याचे मौशार ओठ कधी तिच्या ओठांसोबत खेळत होते तर कधी तिच्या सर्वांगावर आपला छापा सोडत होते. आणि त्याचा हात तिच्या कमरेवर, पाठीवर त्याच्या प्रेमाची ऊब देत होता. ती पूर्ण त्याच्यात हरवली होती आणि तो बेभान होऊन तिला. शेवटी तिने तिचे वाढलेले श्वास नियंत्रित करत त्याला दूर केलं आणि बाजूला झाली.
आता दरवाजा उघडा. ती तिचे विस्कटलेले केस आणि थोडा अस्ताव्यस्त झालेला ड्रेस व्यवस्थित करत म्हणाली. त्याने पुन्हा तिला पकडून मिठीत घेतलं. मला तुझी आठवण येईल, तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने ओठ टेकवत म्हणाला. ती गालात हसल्यानं तिने पण त्याचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस केला आणि दरवाजा उघडला. तिने हसत त्याला निरोप दिला आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेली. ती जाताच कार्तिक अस्वस्थ झाला. त्याला पण तेथून जावंसं वाटत नव्हतं. तिच्यासोबत तिथंच राहायची इच्छा होत होती, पण सध्या कंपनीत लक्ष देणं खूप महत्त्वाचं होतं. कारण अजून शत्रू कोण आहे तेच कळत नव्हतं. त्याने एक सुस्कारा सोडत गाडी स्टार्ट केली. देऊ, तू पोहोचलीस? रोहिणीने विचारलं. हो ग, तुला मेसेज केला होता मी, देवेनीने ऑफिसच्या पायऱ्या चढत उत्तर दिलं. हो, पण मला तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून फोन केला, रोहिणी म्हणाली. हो, ऑफिसला चालली आहे, रात्री बोलो. आपली गोडुली कशी आहे? देवेनी म्हणाली. आताच दूध पिऊन झोपली. तुझी आठवण काढते. मागचे 5 दिवस तूच घेत होतीस ना, आता इकडे तिकडे बघत असते, रोहिणी हसत म्हणाली. चल खोटारडे, ती एवढी छोटी आहे फक्त आणि फक्त तुला शोधत असेल. बरं जाऊ दे, आपण नंतर बोलू. आता मी माझ्या डेस्कवर आले. इथला टकला बॉस खडूस आहे. नाव रोहन पवार आहे म्हणून आमची सारखी पूजा करत असतो, देवयानी म्हणाली. आणि त्याचवेळी तिचं लक्ष कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर गेलं. तिथं काळ्या स्क्रीनवर तिच्या मागे उभा असलेला रोहन पवार हलकासा दिसत होता. त्याला पाहून आता तिची बोबडीच वळाली. बाय, ती पटकन बोलली आणि फोन कट करून उभी राहिली. हॅलो सर, तिने मागे वळून रोहन पवारकडे पाहिलं तर तो तिच्याकडे रागात बघत होता. छटछटत, माझ्या बाबतीतच असं व्हायला हवं होतं का? कायम काहीतरी गफलत करत असते. आता हा टकला माझी खरंच पूजा करेल. देवयानीने जबरदस्तीचं स्मित केलं आणि खाली मान घातली. या कंपनीचे जे बॉस आहेत त्यांच्या पेने बोलवलं आहे. जा लवकर आणि येऊन काम पण करा, रोहन पवार रागात म्हणाला आणि तेथून निघून गेला. हुश्श, गेलं एकदाचा बाबा. देवयानी एक सुस्कारा सोडला आणि आता तिच्या डिपार्टमेंटमधून बाहेर पडली. या रमेशने कशाला बोलवलं असेल, की कार्तिकने बोलवलं आणि नाव रमेशचं आहे? कारण रमेशकडे जायचं म्हणजे कार्तिक जिथं असतो तिथं जायचं होतं. नक्कीच कार्तिकने बोलवलं असेल. गेल्या 5 दिवसात त्याच्याशी व्यवस्थित बोलणं पण झालं नव्हतं. मुद्दाम तीच बोलत नव्हती. त्यात सकाळी तो ऑफिसमध्ये आल्यावर ती घरी पोचली होती. त्यामुळे कदाचित आज जॉईन झाल्यावर कार्तिकनेच बोलावलं असेल असा विचार करत ती लिफ्टमध्ये गेली. थोड्याच वेळात ती त्या मोठ्या आलिशान कंपनीच्या सगळ्यात आलिशान मजल्यावर होती. तिने आसपास एक नजर टाकली आणि कार्तिकच्या केबिनकडे गेले. त्याच्या केबिनसमोर रमेश काहीतरी फाईल चाळत होता. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि लगेच कार्तिकच्या केबिनचा दरवाजा उघडला. तब्बल 5 दिवसानंतर त्याला बघणार होती. कितीही रागात मुद्दाम त्याच्याशी बोलणं टाळलं असलं तरी आता तिला त्याची ओढ लागलेली, त्यामुळे दरवाजा उघडताच ते एकदम आतमध्ये गेले. पण आणखीन पुढे जाणार तो स्तब्ध झाले, कारण समोर खूप सारे लोक बसले होते आणि तिच्या अचानक येण्याने ते सगळे तिच्याकडे बघत होते. आज कार्तिकच्या केबिनला बैठकीच्या खोलीचा लूक आलेला. मोठा आयताकृत टेबल होता आणि त्यावर मुख्य खुर्चीवर बसलेला कार्तिक तिलाच बघत होता. त्याच्या आसपास बसलेली लोकंसुद्धा कुतूहलाने तिला बघत होते आणि ती मात्र वेड्यासारखी त्या सगळ्यांकडे बघून जबरदस्ती स्मित करत होती. सॉरी, देवयानी कशीबशी गोंधळून म्हणाली आणि लगेच मागे वळून तिने दरवाजा उघडला तर समोरच रमेश घाबरून तिच्याकडे बघत होता. त्याने लगेच तिचा हात पकडून तिला बाहेर ओढलं. तू मूर्ख आहेस का? बॉसच्या केबिनमध्ये जाण्याची कोणती पद्धत आहे? रमेशने चिडून विचारलं. मला वाटलं तुम्ही आता आहात ते तुम्ही बोलवलं होतं ना, देवयानी बोलली. खरी पण मनात स्वतःच्या मूर्खपणावर आणि उतावळेपणावर तिला राग येत होता. तुला मी इथे एवढा मोठा बसलेला दिसला नाही का? तोंड वर करून केबिनमध्ये शिरली, रमेश रागात म्हणाला. सॉरी, देवयानीने मान खाली घातली. ठीक आहे, बरं तू माझे असिस्टंट होशील का? म्हणजे त्या दिवशी तो विचारला होता ना म्हणून मी बॉससोबत बोललो आहे. फक्त एकदा तुझी भेट घालून देतो, रमेश आता शांत होत म्हणाला. अन देवयानीला हा दुसरा धक्का भेटला. तुम्ही खरंच विचारलं? देवयानीने अविश्वासाने विचारलं. हो, त्यांना विचारलं की असिस्टंट ठेवू का? त्यांनी होकार दिला. आता मुलाखत घेऊन दुसरी शोधायला खूप वेळ लागेल, त्यापेक्षा तू बेस्ट आहेस. तसंही फायनान्समध्ये बरीच लोक आहेत, तू फक्त आज जी चूक केली ती करू नको.
रमेश म्हणाला, ठीक आहे, माझा हात सोडाल का? देवयानी हाताला हिसका देत म्हणाली, अरे माफ करा, मी विसरलो. रमेश हात सोडत ओशाळला आणि त्याच वेळी केबिनमध्ये सादरीकरणात असलेला कार्तिक काचेतून त्या दोघांना बघत होता आणि आता त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. मगापासून शांततेने चाललेल्या सादरीकरणात आता चुका निघू लागल्या होत्या आणि त्या सगळ्यांवर आता कार्तिकचा राग बरसत होता. राहून राहून त्याची नजर काचेतून बाहेर जात होती, जिथं रमेश देवयानीला काहीतरी सांगत होता. कदाचित कामाचं होतं, पण तरीही थोड्या वेळापूर्वी त्याने पकडलेला तिचा हात अजूनही त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. रमेश, मी तुला ठार करीन, कार्तिक मनात दुसमुसत होता आणि त्याचा राग आता समोर जे कोणी चूक करेल त्याच्यावर बरसत होता. काही वेळाने मीटिंग झाली. कार्तिकने लगेच रमेशला फोन केला, इकडे त्या मुलीला घेऊन. कार्तिक म्हणाला आणि रमेश जबरदस्तीने घाबरला. त्याने देवयानीकडे पाहिल्यानं केबिनकडे जाण्याचा इशारा केला. कार्तिक काचेतून त्या दोघांना बघत होता. दोघे पण बिचकत आतमध्ये आले. कार्तिक खुर्चीवर रेलून बसला होता. ते दोघे येताच त्याने त्यांच्याकडे पाहिलं. सॉरी सर, ते देवयानीला माहीत नव्हतं मीटिंग आहे तिला वाटलं मी इथे आहे म्हणून ते आतमध्ये आले. रमेश घशातून आवाज काढत म्हणाला, कार्तिकने फक्त हुंकार दिला. रमेशला आता थोडा धीर आला. त्याला वाटलं होतं की कार्तिक आता त्या दोघांवर बरसेल, पण त्याला शांत बघून रमेशने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. सर, मला असिस्टंट पाहिजे होते म्हणून मी यांना विचारलं होतं. रोहन पवार सरांशी पण माझं बोलणं झालं आहे. तुमची जर परवानगी असेल तर मी आजपासून यांना माझे असिस्टंट म्हणून ठेवेन, रमेश म्हणाला आणि कार्तिकच्या भुवयावर झाला. त्याने देवयानीकडे पाहिलं. तिने जबरदस्ती बत्तीशी दाखवली. ठीक आहे, मला तिची मुलाखत घ्यायची आहे. ती सक्षम आहे की नाही हे मी ठरवेन. कार्तिक देवयानीकडे बघत म्हणाला, ओके सर, तुम्ही मुलाखत घेऊ शकता. रमेश हसत म्हणाला, बाहेर जा. कार्तिकने रमेशला इशारा केला. रमेशने देवयानीकडे बघून डोळ्यांनीच धीर दिला आणि बाहेर निघून गेला. आता त्या केबिनमध्ये ते दोघेच होते. बस, कार्तिक टेबलवर हात ठेवत म्हणाला. देवयानी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तुझं नाव काय? कार्तिकने विचारलं. देवयानी. देवयानीने त्याच्याकडे विचित्रपणे बघत उत्तर दिलं. त्याला पाहून नकळत तिच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं, पण थोड्या वेळापूर्वी काय घडलं ते आठवून ते स्मित लगेच मावळलं. मिस की मिसेस? कार्तिकने विचारलं. मिसेस, देवयानीने उत्तर दिलं. तुझ्या नवऱ्याचं नाव काय? कार्तिकने आता तिच्या डोळ्यात बघत विचारलं. सनकीला स्वतःचं नाव माहिती नाही का? देवयानी एक दीर्घ श्वास घेतला. मिस्टर कार्तिक पाटील, देवयानीने उत्तर दिलं आणि समोर त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित पसरलं. तो त्याच्या खुर्चीवरून उठला आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. ती खाली खुर्चीवर बसली होती. त्याला आलेलं पाहून उठणार होती तोच. बस, त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा बसवलं. त्याच्याजवळ येण्याने त्याचा परशिवानं त्याचा आभा तिला वेळ लावत होता. उगीच हृदय एवढ्या मारत होता आणि आता कधीही त्याच्या पाळीव फुलपाखरांची एंट्री होईल असं वाटत होतं. तर तू माझे फोन का टाळत होतीस? आता त्याने तिच्या समोर टेबलवर बसत विचारलं. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो नजर खाली करून तिलाच बघत होता. आता तिचा श्वास घशातच अडकला. काय सर्किट नवरा भेटला आहे? मुलाखतीला पण असेच प्रश्न विचारतोय. त्याने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. मला उत्तर दे, त्याने थोडं मोठ्याने विचारलं. सॉरी सर, पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझ्या नवऱ्याचा फोन स्वीकारेन नाही तर कट करेन. तुम्हाला त्याबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. ती दुसरीकडे बघून म्हणाली. मनात थोडी घाबरली होती. तुला नोकरीतून काढून टाकलं, तो म्हणाला आणि ती ताडकन खुर्चीवर उठली. का? तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. तो गालातच हसला. मला नोकरीतून काढणारे तुम्ही कोण? माझे बॉस की माझे नवरे? माझ्या बॉसचा मला नोकरीतून काढण्याचा काहीच संबंध नाही. माझे बॉस मला ओळखत पण नाहीत. ती रागात बडबड करू लागली आणि तो हसतच खाली उतरला. पटकन पुढे होऊन त्याने तिला मिठीत घेतलं, पण ती त्याला छातीवर हाताने दाब देऊन ढकलत होती. पण तरीही तो मात्र तिला घट्ट मिठीत घेत होता. ती जितके जास्त त्याला ढकलत होती तितके जास्त जोर मिठीत लागत होता. शेवटी तिने त्याला ढकलणं सोडून दिलं आणि आता ती शांत झाली. देव, तुझी खूप आठवण आली. त्याने तिच्या केसातून हळूवार हात फिरवला. तिने डोळे मिटूनच हुंकार भरला. काही वेळ दोघे तसेच मिठीत होते. थोड्या वेळाने देवयानीला थोड्या वेळापूर्वी जे झालं ते आठवलं.
कार्तिक सॉरी, ते मी मगाशी असं अचानक मीटिंगमध्ये आले, देवयानी म्हणाले. ठीक आहे. कार्तिकने तिचा चेहरा उंजळीत घेऊन कपाळावर किस केलं. कार्तिक, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? देवयानी म्हणाली. हा. तुम्हाला बाळ का नको आहे? काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही मला हे नका सांगू की तुम्हाला लहान मुलं नाही आवडत म्हणून. मला माहिती आहे असं काही नाही आहे. कार्तिक प्लीज, मला एक बाळ हवं आहे. आपल्या जगात जर ते आलं तर आपण आणखीन खुश होऊ, देवयानी काकुळतीने म्हणाले. कार्तिक थोडा विचारात पडला. ओके, ठीक आहे. आपण एक बाळ दत्तक घेऊ, कार्तिक म्हणाला आणि देवयानी आता दुप्पट शॉक झाली, कारण तिला स्वतःचं बाळ हवं होतं. दत्तक? तिने नाराज होत विचारलं. खूप मुलांना आईवडील नसतात, म्हणून आपण त्यांच्यापैकी एका मुलाला दत्तक घेऊ आणि त्याला प्रेम, काळजी आणि सगळं काही देऊ. तुझी बाळाची इच्छा पूर्ण होईल आणि त्या बाळाला आई वडील, कुटुंब मिळेल. काय म्हणतेस? कार्तिकने तिच्या गालावरची केसांची लट कानामागे सारत विचारलं. देवयानीचं मन भरून आलं. नाही म्हणायला कार्तिकचे विचार खूपच चांगले होते, पण तरीही तिच्या एका मनात स्वतःच्या मुलाची इच्छा अजूनही होती. पण सध्या तरी तिने ते झटकलं. खरंच या अनाथ मुलांना सगळ्या सोयी मिळायला हव्यात. मनात विचार करतच ती कार्तिककडे बघत होती. कुठल्या आश्रमात जायचं? शेवटी तिने विचारलंच आणि कार्तिकचं अस्वस्थ मन क्षणात शांत झालं. तयार आहे, आज आपण तिथे जाऊ, तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. तिने मानेने होकार दिला. मुलाखत झाली? तिने आता त्याचा हात गालावरून काढून विचारलं. जवळ. तो म्हणाला. आता काय राहिलं आहे? तिने विचारलं. तुला खरंच ऑफिस असिस्टंट म्हणून काम करायचं आहे? त्याने विचारलं. तिने थोडा विचार केला आणि मानेने होकार दिला. ती मनात गोंधळलेली होती, तरीही तिने होकार दिला. त्याने पुढे झुकून तिच्या कपाळावर किस केला. ओके. तो पुन्हा त्याच्या खुर्चीवर बसत म्हणाला. त्याने रमेशला फोन केला. थोड्याच वेळात रमेश तिथं आला आणि त्याने देवयानीकडे घाबरून बघितलं, पण तिला बिनधास्त बघून त्याला जरा बरं वाटलं. तुम्ही जाऊ शकता. कार्तिकने देवयानीकडे पाहिले. ती मग तेथून बाहेर आले. आता तिच्या मनात कार्तिक जे बोलला ते घुमू लागलं. आश्रम आणि त्यातून एक मूल आणायचं, ती त्यासाठी सुद्धा उत्साही झाली. पण तरीही स्वतःचं बाळ का नाही हा प्रश्न मात्र राहून राहून डोकं वर काढत होता. कितीही नाही म्हटलं तरी तो प्रश्न तिला सतावत होता. देवयानी? रमेशच्या आवाजाने देवयानी भानावर आले. हा देवयानी, तुझी निवड झाली आहे, रमेश खुश होत म्हणाला. देवयानीने पण हसून आनंद व्यक्त केला. तुला माहिती आहे, आता तुझी अगोदर जी पगार होती त्याच्या दुप्पट झाली आहे. पण तू आता व्यवस्थित टापटीप राहायला हवं. आपले बॉस पाहिलेस का, केवढे स्टायलिश आहेत. आपण पण स्टायलिश राहायला हवं. तुला कॉर्पोरेट जगात जे टी शर्ट आणि स्कर्ट घालतात तो ड्रेस माहीत आहे का? रमेशने विचारला आणि देवयानीने मनातच डोक्याला हात लावला. या वेड्याचं ऐकून मी जर तसा ड्रेस घातला तर हाच कार्तिक त्याला बाहेर काढेन आणि मला घरात कोंडून ठेवेल. देवयानीने मनातच सुस्कारा सोडला. सॉरी, मी माझे ड्रेसिंग सेन्स नाही बदलणार आणि मला नाही वाटत की लेगिन्स आणि कुर्ती घालण्यात काही कमीपणा आहे. प्रत्येक व्यक्तीला जे कम्फर्टेबल आहे ते त्याने घालावं. देवयानी म्हणाली. हे बघ, सरांना अगोदर तू आवडत नाही. त्यात जर तू अशी राहिली तर तू कधीच प्रसिद्धीच्या झोतात येणार नाही, रमेश म्हणाला आणि देवयानीच्या भुवया वर झाल्या. त्यांना मी आवडत नाही ते तुम्हाला कोणी सांगितलं? देवयानीने थोडं रागात विचारलं. कळून जातं. असो, आतमध्ये कोणते प्रश्न विचारले? रमेशने विषय बदलत विचारलं. आता ती गडबडली. काय सांगणार होती? फोन का दुर्लक्षित केले म्हणून प्रश्न विचारला की नवऱ्याचं नाव विचारलं? काही नाही, असंच वैयक्तिक माहिती, देवयानी म्हणाली. शेवटच्या वेळी तू इथेच त्यांच्या हाताखाली काम करायला होती ना, तेव्हा का सोडलं विचारलं का? रमेशने विचारलं. हो, ते दुसरा जॉब मिळाला होता, देवयानी म्हणाली. अच्छा, पण यावेळी थोडे जपून राहा. कदाचित मागच्या वेळी तू सोडून गेली म्हणून सरांना आवडलं नसेल असं मला तरी वाटतं बघ. नाहीतर तुझा सेपरेट इंटरव्ह्यू घेतला नसता. आता ते जाऊ दे, पण जपून राहा. जास्त करून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू नको. मी सांगेन तसंच कर. देवयानीने मान हलवून होकार दिला आणि मग आजपासून ती तिचं काम करू लागले. तिने स्वातीचा फोन करून तिला कल्पना दिली. मी आज जाऊन बघू का, देवयानीने कार्तिकला विचारलं. आताच दोघे एका आश्रमात आलेले, पण अचानक कार्तिकला फोन आला.
अन आज जायच्या अगोदर तो बोलत उभा राहिला. त्यामुळे देवेनीची उत्सुकता तिला तिथे शांत उभा राहू देत नव्हती. कार्तिकने जायचा इशारा केला तशी ती आनंदात आश्रममध्ये गेली. तो आश्रम म्हणजे 3 छोट्या छोट्या एल आकाराच्या इमारत्या होत्या. सुरुवातीला एक स्वागत कक्षातील महिला होती. तिला विचारून आतमध्ये जायचं होतं. आतमध्ये गेले की मुख्य कार्यालयानं मग त्याला लागून खोल्या होत्या. मॅडम, मी काही मदत करू शकते का? देवेनीला पाहताच स्वागत कक्षातील महिलेने विचारलं. आम्हाला मूल दत्तक घ्यायचं आहे, देवेनी म्हणाली. तुम्ही तुमची माहिती भरा. तिने देवेनीला एक फॉर्म दिला. देवेनीने तो भरला. मग त्या स्वागत कक्षातील महिलेने लगेच एक फोन केला आणि एक बाई तिथं आली. या तनुजा मॅडम इथलं प्रशासन बघतात, तुम्हाला मुलं दाखवतील, ती बाई म्हणाली. देवेनी त्या मॅडमसोबत आता आश्रम फिरू लागली. छोटी मोठी मुलं आता शाळेतून आलेली. प्रत्येकजण काहीतरी करण्यात व्यस्त होतं. यांची शाळा? देवेने विचारलं. इथं सरकारी शाळा आहेत, त्यात जातात सगळे. थोडं पुढे आल्यावर एक हॉल होता जिथं काही मुली साधारण 8 ते 15 वयोगटातील होत्या. त्या काहीतरी काम करत होत्या. या मुली काय करत आहेत? देवेनीने विचारलं. इथे आश्रमाचा खर्च चालवण्यासाठी आम्ही मुलांकडून छोटे छोटे उद्योग करून घेतो, जसं की काड्यापिट्या बनवणं, शोभेचे साहित्य बनवणं, दिवाळीचे आकाशकंदील बनवणे किंवा मग त्यांना जी काही आवड असेल ते काम त्यांना दिलं जातं. यातून ते आत्मनिर्भर बनतात, ती माहिती देत होती. देवेनीला तिचं बालपण आठवलं. तिने पण बरीच कामं केली होती. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा कामं केलं होतं. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून ती कायम एक शिफ्ट करायची, ज्याच्यातून काही थोडेफार पैसे मिळायचे. ती शिफ्ट झाली की मग ती उपहारगृहात थोडा वेळ काम करायची. ते सगळं आठवून तिला त्या मुलांची दया आली. खेळण्याच्या वयात त्यांना काम करावं लागतंय. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? आणि साधारण वय किती असावं? म्हणजे बाळ हवे की 5 ते 6 वर्षाचं मूल चालेल? तिने विचारलं. असं काही ठरवलं नाही, पण लहान असेल तर बरं पडेल. चला, तिकडे बाळाचा विभाग आहे, आशा बोलली आणि तिला घेऊन लहान मुलांच्या विभागात गेली. तिथे लहान मुलांच्या रडण्याचे भरपूर आवाज येत होते. देवेनीला ते सगळे आवाज हृदयद्रावक वाटत होते. बस, त्या रडणाऱ्या सगळ्या बाळांना खुशीत घेऊन पटकन शांत करावं असं वाटत होतं. तिची ममता तिच्या डोळ्यात पाणी आणत होती. आता तनुजा एक एक करून लहान बाळ मुलं दाखवत होती. त्या चिमुकल्या मुलांना पाहून देवेनी हरकून गेले होते. कोणाला घेऊ कोणाला नको तेच तिला कळत नव्हतं. यातलं कोणतं हवं तुम्हाला? तनुजाने शेवटचं बाळ दाखवत विचारलं आणि देवेनी भानावर आली. तिच्या कुशीत एक छोटं बाळ होतं जे खूप गोड हसत होतं. तिने आजूबाजूला पाहिलं. पाळण्यातलं प्रत्येक बाळ तिला प्रिय वाटत होतं. आता तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले. तिने इकडे तिकडे पाहिलं तर दुसरी एक इमारत त्याला लागूनच होती. तिथे काय आहे? देवेनीने विचारलं. मॅडम, तिथं विशेष मुलं आहेत, त्यांना कोणी दत्तक घेत नाही, तनुजा म्हणाल्यानं देवेनीचं मन भरून आलं. मी बघू शकते का? देवेनीने विचारलं. मॅडम, यातलं एखादं निवडा. तिथल्या मुलांना बघून तुम्ही लगेच इथं परत याल, कारण प्रत्येकाला सदृढ बालक हवं असतं. असं मुलांकडे कोणी बघतही नाही. बघितलं तरी फक्त सहानुभूती वाटते आणि मग पुन्हा ते लोक इथं येऊन यातलं एखादं घेऊन जातात. तिकडे सहसा आम्ही कोणाला नेत नाही, कारण मग ती बिचारी मुलं कधी कधी आस लावून बसतात. तनुजा म्हणाली. प्लीज मला एकदा तिकडे न्या, देवेनीने विनंती केली. तनुजाने एक सुस्कारा सोडला आणि आता ती तिला दुसऱ्या इमारतीमध्ये घेऊन जाऊ लागली. ती इमारत बाकीच्या इमारतीपेक्षा थोडी जुनाट वाटत होती. कदाचित नूतनीकरण केलेलं नसावं असं वाटत होतं. शिवाय इथं पहिल्या इमारतीत होत्या त्या सोयीसुविधा सुद्धा गायब वाटत होत्या. ठिकठिकाणी छोटी छोटी मुलं बसलेली दिसत होती. कोणाचा पाय लुळा होता तर कोणी स्वतःशी बडबड करत होतं. 1-2 मुलं एकमेकांशी खेळत होती, पण तीही अधू वाटत होती. त्यातल्या काहींचे चेहरे पण वेडेवाकडे वाटत होते. त्या सगळ्यांना पाहून देवेनी शॉक झालेली. देवाने एवढ्या छोट्या मुलांना इतकं विचित्र का बनवलं आहे? का त्यांना असं काहीतरी प्रॉब्लेम असणारं बनवलं आहे? त्यांना का नॉर्मल ठेवलं नाही? विचाराने तिचे डोळे काठोकाठ भरले. या मुलांना नक्की काय झालंय? देवेनीने त्या मुलांची अवस्था पाहून विचारलं. काही मुलं ही जन्मजात अपंग होती, गरीब घरातील होती. आईवडिलांना सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून इथं आली.
आणि या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे? देवयानीने स्वतःशी बडबड करणाऱ्या मुलाकडे बघून विचारलं. याच्यात शारीरिक काही प्रॉब्लेम नाही, याला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. याच्या मेंदूची वाढ नीट झालेली नाही, त्यामुळे तो स्वतःमध्ये मग्न असतो. आपण हाक दिली तरी तो आपल्याकडे बघत नाही. यांच्यासारखी अजून 3 मुलं आहेत. मी एक विचारू? देवयानीने आता तनुजाकडे बघितलं. हा विचारा. या सगळ्यांचा इलाज नाही का होऊ शकत? आता वैद्यकीय क्षेत्र एवढं पुढे गेलं आहे तर काही ना काही उपाय तर असेलच. देवयानीने विचारलं. मॅडम, तुम्ही मुलं दत्तक घेण्यासाठी आहात मला वाटतं. आपण बाळ जिथं आहे तिथं जाऊ. तुम्हाला दत्तक घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर धन्यवाद. कदाचित देवयानीच्या प्रश्नाला वैतागली होती. मला मूल दत्तक तर घ्यायची आहेत, पण तिथली नाही, ही इथं आहे ती सगळी मुलं दत्तक घ्यायची आहेत. देवयानी तिथल्या मुलांवर नजर फिरवत म्हणाली. तनुजा आता जास्तच वैतागले. तिला देवयानी कोणीतरी वेडे असावी असं वाटू लागलं. ती काही बोलणार तोच. देवू, त्यांच्या पाठीमागून आवाज आला तसं दोघे मागे वळल्या. अरे श्रीमान कार्तिक पाटील, मी तुमचीच वाट बघत होते. तनुजा लगबगीने पुढे झाली. माझ्या बायकोने निवड केला? कार्तिकने तनुजाला विचारलं. तसं तनुजाने देवयानीकडे पाहिलं. अरे, तुम्ही सौ कार्तिक पाटील आहात का? सॉरी, मी तुमचं नाव वाचलंच नव्हतं. तुम्ही सांगा, तुम्ही कोणाला निवडत आहात? तनुजा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. देवयानी कार्तिकजवळ गेले. कार्तिक, ही मुलं विशेष आहेत, खूप विशेष, आणि मला या सगळ्यांना दत्तक घ्यायचं आहे, देवयानी म्हणाली. आणि कार्तिकने त्या मुलांकडे नजर टाकली. क्षणभर त्याची नजर त्या सगळ्या मुलांवर फिरली आणि मग त्याने देवयानीकडे पाहिलं. कार्तिक, त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. भलेही शरीराने अपंग आहेत, पण आपण त्यांना स्वावलंबी करू शकतो, देवयानी म्हणाली. आणि इथं काही मुलं अशी पण आहेत ज्यांच्या मेंदूचा विकास झाला नाही. कार्तिक, रामसारखी त्यांची अवस्था होईल. रामसाठी मी होते, पण यांच्यासाठी कोणीच नाही. यांना खरंच वैद्यकीय उपचारांची गरज आहे. तुम्ही तर एवढे श्रीमंत आहात. इतक्या जास्त पैशाने आपण काय करणार आहे? त्यापेक्षा आपण यांना सांभाळू. या मुलांना त्यांच्या पायावर उभं करू. आजकाल ज्यांच्या मेंदूचा विकास होत नाही त्यांच्यासाठी कितीतरी थेरपी असतात. रामच्या वेळी मी बघितलं होतं. वेळी जर या मुलांना त्या थेरपी मिळाल्या तर किमान ते स्वतःच्या जगातून बाहेर येऊन सामान्य राहायला प्रयत्न करतील. यात 100% यश नाही, पण आपण प्रयत्न तरी करू शकतो, देवयानी कडवळून म्हणाली. ओके. कार्तिकने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तनुजाला काहीतरी इशारा केला. तनुजा शॉकमध्ये गेली होती. तिने मानेने होकार दिला आणि ती तिच्या ऑफिसकडे पळाली. देव, मी सगळ्या मुलांची जबाबदारी घेईल, पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. कार्तिकने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. काय वचन हवं? तिने विचारलं. तू मला कधीच बाळ मागणार नाहीस, कार्तिक म्हणाला आणि देवयानी शॉक झाली. वचन? कार्तिकने हात पुढे केला. देवयानीने थोडा विचार केला. सध्या तिला त्या मुलांशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिने तिच्या मनावर दगड ठेवला आणि त्याच्या हातात हात दिला. तो गालात हसला आणि त्याने तिला कमरेत पकडून जवळ घेतलं. चला, आपल्याला खूप कामं आहे, कार्तिक हसत म्हणाला आणि तिला घेऊन ऑफिसकडे गेला. त्याचवेळी स्वाती रवीच्या हॉस्पिटल बाहेर उभी होती. आज ती रवीला घेऊन हॉटेलमध्ये जाणार होती. मनातच तिने त्याला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता, पण किती फोन केले तरी तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे ती वैतागली होती. न राहून ती हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबली होती. कदाचित रवी बाहेर येईल आणि मग आपण त्याच्यासोबत जाऊ असं तिला वाटत होतं, पण आता रात्रीचे 8 वाजत आले तरी त्याचा पत्ता नव्हता. शिवाय अजून तो फोन पण उचलत नव्हता. आता तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि फोन बॅगेमध्ये टाकून ती सरळ हॉस्पिटलमध्ये आली. हाय, ते रणजित आहेत का? त्यांचा फोन लागत नाही, स्वाती अडखळत स्वागत कक्षात म्हणाली. कारण तिथल्या स्वागत कक्षातील महिलेला रणजित माहीत आहे की नाही ते तिला कळत नव्हतं. तुम्ही कोण? त्यांच्या स्वागत कक्षातील महिलेने स्वातीला खालून वर निहाळत विचारलं. आईला, ही तर रणजितला भरपूर इज्जत देते ही. स्वाती मनातच खुश झाली. मी मैत्रीण आहे, तिने लाजत उत्तर दिलं. डॉक्टर सध्या ऑपरेशनमध्ये आहेत, बस 5 मिनिटात बाहेर येतील. ते समोर ऑपरेशन थिएटर आहे, तिथं जाऊन बसा, स्वागत कक्षातील महिला बोलली. डॉक्टर नाही, रणजितला भेटायचं आहे, स्वाती लगेच म्हणाली. स्वागत कक्षातील महिला जरा वैतागली.
ते काही बोलणार तेवढ्या तिचा फोन वाजू लागला. तिने हाताने स्वातीला समोर जायचा इशारा केल्यानं फोनवर व्यस्त झाले. स्वाती मग तिने सांगितलेल्या दिशेला गेली आणि त्याच वेळी समोरचा ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. त्यातून एक डॉक्टर आणि 2 परिचारिका बाहेर पडल्या. तिघांच्या तोंडाला मास्क होते, पण डॉक्टरला बघून स्वाती क्षणभर थबकली. तिला पाहून तर तो डॉक्टर पण तिथंच थबकल्यासारखा तिला वाटला. तिने त्याला निरखून पाहिलं तर तो डॉक्टर उगीच परिचारिकेच्या पाठीमागे लपला. वेडाच आहे हा. स्वातीने त्याच्याकडे थोडं विचित्र नजरेने बघितलं. तो डॉक्टर लगेच मागे वळला आणि भरपूर चालत तो पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन शिरला. डॉक्टर डॉक्टर परिचारिका मागून ओरडत होत्या, पण तो काही थांबला नाही. हा असा विचित्र डॉक्टर आहे का? याला डॉक्टर बनवला कोणी? पूर्ण कार्टून वाटतोय. बिचारा रणजित त्याला कसा झेलत असेल देव जाणे. स्वातीने तोंड वाकडं केलं आणि आजूबाजूला बघू लागले. मॅडम, दुसरी इमारत तयार होईपर्यंत या सगळ्यांना इथेच ठेवलं जाईल. सरांनी त्यांच्यासाठी थेरपिस्ट आणि डॉक्टरशिवाय केअरटेकरसुद्धा ठेवले आहेत. ही सगळी व्यवस्थापन माझ्या हातात दिली आहे. मी माझं 100% देण्याचा प्रयत्न करेन. एक 50 वर्षाची बाई हसत आणि आत्मविश्वासाने देवयानीसोबत बोलत होती. आताच देवयानी त्या ठिकाणी आलेली जिथे त्या अनाथ आश्रमातील विशेष मुलांना ठेवलं होतं. अगदी 3 दिवसात कार्तिकने तिच्या इच्छेसाठी त्या सगळ्या मुलांना छप्पर तर दिलं होतंच, पण त्यांची उपचार पद्धती, त्यांची शाळा आणि उच्च राहणीमानसुद्धा आता त्या मुलांना मिळत होतं. देवयानी प्रत्येक मुलाला बघत होती. त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत होती. जवळजवळ 40 मुलं होती आणि आता त्यांना खेळायला, जेवायला सगळं काही वेळेवर भेटत होतं. ते बघून देवयानीला बरं वाटलं. मिलाताई, या सगळ्यांना डॉक्टरांनी तपासलं का? काय बोलले डॉक्टर? देवयानीने विचारलं. हो, प्रत्येकाचे अहवाल बनवले आहेत. काहींना मानसोपचार तज्ज्ञांनी तपासलं, तर जे अपंग आहेत त्यांना बाकी शल्यचिकित्सकांनी तपासलं. मी सगळ्यांच्या फाईल जपून ठेवल्या आहेत. सरांना वेळ भेटेल तेव्हा त्यांना दाखवेन. मी बघू काय? आता त्यांना वेळ कधी भेटेल मला पण माहिती नाही, देवयानी म्हणाली. कारण कार्तिक खरंच व्यस्त होता ते तिला माहिती होतं. ही सगळी व्यवस्था सुद्धा त्याने दुसऱ्याकडून करून घेतली होती, पण आता मुलांचे अहवाल बघणं गरजेचं होतं, तरच पुढचं पाऊल उचलता येणार होतं. हा, मी देते, मीला म्हणाली आणि तिने टेबलच्या ड्रॉवरमधून फाईलचा गट्टा बाहेर काढला. देवयानीने घड्याळ पाहिलं. अजून ऑफिसला जायला 1 तास बाकी होता. तिने पटकन एक फाईल बघायला सुरुवात केली, पण तिला त्यातलं फारसं कळत नव्हतं. 3-4 फाईल बघितल्यावर वैतागून तिने त्या ठेवून दिल्या. माझ्या जागी कार्तिक असता तर त्याने काय केलं असतं? तो सुद्धा डॉक्टर नाही आहे. मग त्याला हे अहवाल कसे कळले असते? देवयानी विचार करतच होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर रमेशचं नाव दिसत होतं. तिने मीलाला माफी मागून फोन स्वीकारत बाहेर आली. हॅलो देवयानी, आज तू लवकर ये. सरांची महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मला मदत हवी आहे. रमेश घाईत म्हणाला. ओके सर, मी आलेच, देवयानी म्हणाली आणि फोन कट केला. मॅडम, मी संध्याकाळी येते. देवयानीने मीलाचा निरोप घेतला आणि ऑफिसमध्ये आले. ती आली तेव्हा रमेश घाईत संगणकावर काहीतरी बनवत होता. हॅलो सर, देवयानीने जाताच त्याला अभिवादन केलं. ओ देवयानी, छान, तू लवकर आली. हे सादरीकरण दुपारपर्यंत बनव, तोपर्यंत मी सरांना आताच्या मीटिंगबद्दल सहाय्य करतो. रमेश उठून फाईल घेत म्हणाला. ठीक आहे रमेश. देवयानी, लवकर काम कर, सर बाहेर जाणार आहेत. रमेश म्हणाला. हो, पण कुठे जाणार आहेत? देवयानीने सहज विचारलं. त्यांच्या काही वैयक्तिक कामासाठी जाणार आहेत, कार्यालयीन नाही. रमेश फाईल चाळत म्हणाला. अच्छा, वैयक्तिक काय काम आहे? देवयानीने पुन्हा संगणकावर बघत सहज विचारलं. रमेशने वैतागून तिच्याकडे पाहिलं. जा आणि विचार त्यांना त्यांचे वैयक्तिक काय काम आहेत म्हणून. आजच नोकरीतून काढतील ते. जास्त हस्तक्षेप करत जाऊ नको. जेवढं काम दिलंय तेवढं कर. ठीक आहे, रमेश घाईत म्हणाला. सॉरी. देवयानीने मान हलवली. दुपारी तिने सादरीकरण बनवलं आणि फार ग्रहात आली. स्वाती तिची वाटच बघत होती. काय मग, आता बॉससोबत वेळ घालवता येत असेल ना? स्वातीने डोळा मारत विचारलं. नाही ग बाई, जास्त वेळ तर त्या चष्मीसलाच बघावं लागतं. जाऊ दे, आपल्या कामाशी मतलब. तू बोल, तू केलंस का प्रपोज? देवयानीने पाणी पीत विचारलं आणि स्वातीचा चेहरा वेडावाकडा झाला. कसला काय तो वेडा? एकतर कुठे कडमडलाय असतो देव जाणे. जेव्हा कधी फोन करते उचलत नाही म्हणून परवा त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले तर तिथं भेटला पण नाही. मेसेज करून सांगतोय की तो आता घरी आहे म्हणून.
मूर्ख, आता मी त्याला फोन करणारच नाही. त्यानेच आता मला प्रपोज करायला हवं. बघू कधी त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते, स्वाती वैतागून म्हणाली. असू दे, असेल व्यस्त बिचारा, देवेनी म्हणाली. असू दे काय? कचऱ्यावाल्याला एवढं काम आलंच कुठून? याला काय पूर्ण शहर स्वच्छ करायला दिलं आहे का? एकतर हॉस्पिटल आहे, स्वाती वैतागून म्हणाली. देवेने तिचं बोलणं ऐकून फक्त गालात हसत होती. आता ती तिला काय सांगणार होती की तिचा कचरेवाला खरा डॉक्टर आहे? सांगितलं तर उगीच रवीला अवघड जाईल. सर, त्यांना मी बोलून ठेवले आहे. त्याची फाईल आणि कैदी दोघांना भेटायची परवानगी मिळाली आहे, राजवाडे म्हणाला. दोघे पण खाली उतरले. समोर भव्य इंग्रजाच्या काळातील जेल डोलात उभा होता. कार्तिकने त्याचा कोट झाडला आणि दोघे आतमध्ये गेले तर दोघं आतमध्ये जाता जेलर लगेच त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाला. थोडं ओळख पाळख झाल्यानंतर जेलरने एक फाईल त्याच्यासमोर ठेवली. हीच त्या कैद्याची फाईल आहे, जेलर म्हणाला. कार्तिकने ती फाईल घेतली आणि उघडली. पहिल्याच पानावर एका 30 ते 35 वर्षाच्या तरुणाचा फोटो दिसला. गोरा, धारदार नाक आणि दिसायला बऱ्यापैकी चांगला असा तो तरुण होता. त्याला पाहून कोणीच तो वेडा असेल असं म्हणणार नाही. हा फोटो 15 वर्षापूर्वी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा घेण्यात आलेला. जेलरने कार्तिककडे बघून माहिती दिली. कार्तिकने पान पलटलं. आता त्या माणसाने केलेल्या गुन्ह्याची नोंद होती. त्याने एका जोडप्याला चाकू खुपसून मारून टाकलं होतं, तेही अतिशय नृशंस पद्धतीने. कार्तिकने पूर्ण फाईल चाळली आणि मग ती बाजूला ठेवली. मी त्याला भेटू शकतो का? कार्तिकने विचारलं. हो सर, जेलर उठत म्हणाला आणि त्या दोघांना एका बंद कोठडीसमोर घेऊन गेला. तिथं एक दाढी भरमसाठ वाढलेला 40 वर्षाचा माणूस काहीतरी बडबड करत बसला होता. राजदीप, इकडे ये. हे साहेब भेटायला आले, तिकडे ये. जेलरने खड्या आवाजात त्या कैद्याला हाक मारली. तसं तो कैदी सैरभैर होत उठला आणि कार्तिककडे बघू लागला. त्याची दाढी आणि मिशामुळे शिवाय वय वाढल्यामुळे तो फाईलमधील तरुण आहे हे कुठेच ओळखून येत नव्हतं. इकडे ये, जेलर पुन्हा बोलला. तसा तो कैदी हाताने तोंड पुसत अन डोळे इकडे तिकडे फिरवत कार्तिकच्या जवळ आला अन त्याच्याकडे रोखून बघू लागला. कार्तिक पण त्याला निरखून बघत होता. तू खून का केले होते, आठवतं का? राजवाडेने लगेच त्याला विचारलं. तसं तो कैदी राजवाडेकडे बघू लागला. सर, त्याला बोलता येत नाही. गेले 15 वर्ष तो काहीच बोललाच नाही, म्हणून तर खून का केले ते पण कळलं नाही, जेलर म्हणाला आणि राजवाडेने निराश होऊन कार्तिककडे पाहिलं. कार्तिक पाटील मात्र अजूनही त्या कैद्याला निरखत होता. त्याचबरोबर कार्तिक पाटीलची नजर त्या बंद कोठडीच्या भिंतीवर सुद्धा रेंगाळत होती. थोड्या वेळाने ते दोघेही बाहेर पडले. मी बोललो होतो, इथे येऊन काहीच मिळणार नाही. मी जेवढी माहिती मिळवली तेवढीच मिळत आहे. मला वाटतं तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवला. त्यापेक्षा मी इथे येऊन त्या फाईलचा फोटो पाठवला असता तर तुमचे करोडो रुपये वाचले असते. नाही म्हणजे तुमच्या प्रत्येक मिनिटाची किंमत आहे ना? राजवाडे बाहेर येताच कार्तिक पाटीलला बोलत होता. पण कार्तिक पाटील मात्र अजूनही गूढ विचारत होता. मग मात्र राजवाडे बोलायचं थांबला. ते दोघे गाडीत जाऊन बसले. मिस्टर राजवाडे, तुम्ही एक काम करू शकता का? कार्तिक पाटील काहीसा विचार करत म्हणाला. हो बोला. राजवाडे, हा जो कैदी आहे ना, त्याची दाढी साफ करून आणि केस कापून एक फोटो काढा आणि मला पाठवा. आणि अजून एक गोष्ट, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा चौकशी करा, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, राजवाडे होकार दिला. कार्तिक पाटील अभ्यासिकेत विचारात हरवला होता. त्याच्यासमोर एक फाईल होती, पण त्याचं लक्ष मात्र बाहेर होतं. राहून राहून त्याला दुपारी पाहिलेला कैदी आठवत होता. त्याच्या फाईलमध्ये त्याने ज्या जोडप्याचा खून केला ते जोडपं म्हणजे राम आणि देविनीचे आईवडील होते. पण का कुणास ठाऊक त्याला काहीतरी संशयास्पद वाटत होतं. सगळं समोर दिसत असताना त्याला मात्र काहीतरी खटकत होतं. त्याने एक सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी दरवाजावर थाप पडली. आत या. त्याने न पाहताच दरवाजा बाहेरील व्यक्तीला आत बोलावलं. तो अजून पुढेच बघत होता. तेवढ्यात त्याच्या डोळ्यावर 2 नाजूक हात दाबले गेले. देव, लहान मुलांसारखं वागू नकोस, तो गालात हसत अन तिच्या हाताला पकडत म्हणाला. तुम्हाला कसं माहिती की मीच आहे? आईसुद्धा असू शकत होत्या, देवेनी त्याच्यासमोर येत म्हणाले. हजारो लोकांमध्येही मी तुझा सुगंध आणि तुझा स्पर्श ओळखू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्तिकचे डोळे बंद करण्याची कोणाच्यातही हिंमत नाही. तो हसत अन तिला कमरेत पकडून समोरच्या टेबलवर बसवत म्हणाला. तिने मनातच डोक्याला हात लावला. काय विचार करत होता? तिने विचारलं. काही गंभीर नाही. त्याने खाली झुकून तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिने हळवा तिची लांबसडक बोटं
त्याच्या केसात घातली. तसं त्याने समाधानाने डोळे मिटले. बस तिचा एक स्पर्श, तिचा एक प्रेमाचा हात आणि पूर्ण दिवसभराचा ताण, थकवा दूर त्याच्यासाठी जादू होती ती. ही फाईल कशाची आहे? देव्याने शेजारी पडलेली फाईल उचलली आणि उघडली. ती वाच, तो म्हणाला ना. तिने वाचायला सुरुवात केली. हळूहळू तिचा चेहरा गंभीर होत गेला. कार्तिक पाटील, या टेकडीवर तुम्ही मला एका केसविषयी सांगितलं होतं. त्याच केसची फाईल आहे का? देवीने विचारलं. कार्तिकने तिच्या मांडीवरून डोकं वर काढलं आणि तिच्याकडे पाहिलं. हो, त्याच केसची फाईल आहे. केस अंतिम टप्प्यात आहे, कार्तिक म्हणाला. मग आपण जिंकत आहोत का? देवयानीने विचारलं. कार्तिकने नकारार्थी मान हलवली. का म्हणजे ही केस हरलो तर तिथल्या लोकांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांच्या जमिनी त्या माणसाला द्यावे लागतील. आजोबा खूप नाराज होतील. तुम्ही काहीतरी करा ना, देवयानी काकुळतीने म्हणाली. एकच पर्याय आहे. आजोबांच्या मित्राचा जर कोणी वंशज असेल तरच आपण ही केस जिंकू शकतो, कार्तिक सुस्कारा सोडत म्हणाला. मग त्यांच्या घरातलं कोणीच जिवंत नाही का? देवयानीने विचारलं. आहे, कोणीतरी जिवंत आहे, कार्तिक गूढपणे म्हणाला. कोण? देवयानीने लगेच विचारलं. देव, मी तुला एक गोष्ट विचारू शकतो का? कार्तिक म्हणाला. हो. देवयानी, राम तुझा सक्का भाव आहे का? कार्तिक पाटीलने विचारलं आणि देवयानीचा श्वास घशातच अडकला. देव, ती काहीच बोलत नाही हे पाहून त्याने तिला हाक मारली. तिने मान खाली घालून नकारार्थी मान हलवली. म्हणजे तिला हे सगळं माहिती आहे तर? कार्तिकने मनात सुटकेचा निश्वास सोडला. त्याने तिथले एक ड्रॉवर उघडून त्यातून 4-5 फोटो काढले आणि ते तिच्या मांडीवर ठेवले. देवयानीने त्यातल्या एक जोडप्याचा फोटो हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर भावना दाटून आल्या. तुम्हाला हा कुठे मिळाला? देवयानीने त्याला फोटोला बघत विचारले. तुमच्या मुंबईतल्या घरी, कार्तिक म्हणाला. तुम्ही तिथे कसे गेला? तुम्हाला या सगळ्याबद्दल कोणी सांगितलं? देवयानीने आश्चर्याने विचारलं. तुझ्या अंकलनी, कार्तिकने उत्तर दिलं. आणखीन काय सांगितलं? तिने विचारलं. पण यावेळी कार्तिकने बाकीचं सगळं सांगणं टाळलं. काही नाही, फक्त तू आणि राम सख्खे भाऊ बहीण नाही हे सांगितलं. म्हणून मी मुंबईत जाऊन तुझं घर बघितलं आणि तुला माहीत आहे मला काय सापडलं? तो म्हणाला. काय? तिने उत्साहाने विचारलं. गेले 15 वर्ष तिने त्या घराकडे पाहिलं पण नव्हतं, कारण अंकलने मनाई केलेली म्हणून ती कधीच तिथं गेली नव्हती. काही पुसटशा आठवणी व्यतिरिक्त तिला काहीच आठवत नव्हतं. पण आता कार्तिक जाऊन आलाय तर तिला उत्सुकता लागलेली होती. कार्तिकने ड्रॉवरमधून एक अल्बम काढला आणि तिच्या पुढ्यात ठेवला. तिने त्याच्याकडे पाहिला आणि लगेच तो अल्बम उघडून बघू लागली. त्यात तिचे, रामचे आणि आईवडिलांचे फोटो होते. ते बघता बघता तिचे डोळे पाण्याने भरले. कार्तिक मात्र तिलाच बघण्यात गुंग होता. त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं. तिच्याशी बोलावं की नाही हे पक्क होत नव्हतं. तिचा अल्बम बघून झाला तसं तिने तो छातीशी लावला. डबडबल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच पुढे होऊन त्याच्या मिठीत सामावली. थँक्यू, खूप खूप थँक्यू. माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग, जो आजपर्यंत माझ्यापासून दूर होता, तो मला तुम्ही या अल्बममधून दिला आहे. आता किमान मला आणि रामला आमच्या आईबाबांचे फोटो तरी बघता येतील. देवयानी त्याच्या खांद्यावर अश्रू ढाळत म्हणाली. देव, रडू नकोस. त्याने तिच्या कमरेवरचे हात पाठीवर नेले आणि तिला कुरवाळू लागला. मला माफ करा, ती नाक वर ओढत म्हणाली. त्याने तिला बाजूला केला आणि तिचे डोळे हलकेच बोटाने पुसले. एवढ्या रडण्याने सुद्धा ती लाल झालेली. माझी स्ट्रॉबेरी. त्याने हलकेच तिचे गाल ओढले तसे ते गालात खुदकून हसले. देव, तुला तुझे खरे आई वडील माहीत आहेत का? त्याने तिचे विस्कटलेले केस व्यवस्थित करत विचारलं. तिने उलट्या हाताने नाक पुसत नकारार्थी मान हलवली. मग तुला कसं माहीत की तू रामची खरी बहीण आहेस? त्याने पुन्हा विचारलं. आई बाबा गेल्यावर अंकलकडे राहायला गेले तेव्हा आंटी बोलली की आईबाबांनी मला दत्तक घेतलं होतं, देवयानीने उत्तर दिलं. कार्तिकला कळून चुकलं की आंटीने तिला फक्त एवढं सांगितलं नसणार. उलट तिच्यामुळे राम आणि त्याच्या आईवडिलांचा काहीतरी झालं म्हणून दोष दिला असणार. कारण बऱ्याच वेळा देवयानी भावनिक होऊन स्वतःला दोष द्यायची हे त्याने पाहिलं होतं. मनातच त्याने आंटीला शिव्या घातल्या. देव, अजून एक गोष्ट आहे, कार्तिक म्हणाला. आणि यावेळी त्याने खालचा ड्रॉवर उघडून त्यातून एक जुनी बाहुली बाहेर काढली. ही तुझ्यासाठी आहे. त्याने ती बाहुली तिच्या हातात दिली. तिने गोंधळून ती बाहुली पाहिली आणि मग कार्तिककडे पाहिलं.
कार्तिक तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. ही बाहुली कोणाची आहे? देवयानीने बाहुली उलटी पलटी करत विचारलं. कार्तिकला कळून चुकलं की तिला ती बाहुली कदाचित आठवत नाही. मला माहीत नाही, मला फक्त ती आवडली. तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. देवयानीचे डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने भुवया वर केल्या आणि आता तिच्या चेहऱ्यावर अचानक आनंद दिसू लागला. त्याला वाटलं तिला आठवलं. पण कार्तिक, तुम्ही आपल्या बाळासाठी ही बाहुली आणली का? कोणाच्याही ही बाहुली? लक्ष्मीची? तुम्हाला पण तुमच्या बहिणीसारखी मुलगी हवी आहे का? तिने त्याच्या छातीवर नक्षी काढत लाजत त्याला विचारलं. पण आता त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले. नाही, ही तुझ्यासाठी आहे. लक्ष्मीचा याच्याशी काहीच संबंध नाही आणि मला मुलगी नको आहे. तो कसाबसा बोलला. ती पुन्हा गोंधळली. मी लहान नाही आहे. अशी बाहुली तर बाळासाठी देतात. मला वाटलं तुम्ही तुमचा निर्णय बदलला आणि आता मला बाळ. ती नाराज होत बोलली. देव, फिरून त्याच विषयावर काय येतेस? त्याने वैतागून विचारलं. कार्तिक, तुम्ही एवढे प्रश्न विचारले. मी पण एक प्रश्न विचारू? तिने आता भीत विचारलं. हो विचार. तुम्हाला स्वतःचं बाळ का नको आहे? तिने अडखळत विचारलं. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर वेगळे भाव उमटले. आपण याबद्दल आधी चर्चा केली आहे. तो पुन्हा वैतागात म्हणाला. पण अजून तुम्ही कारण सांगितलंच नाही. ते घाबरत म्हणाले. आज तिला मागे हटायचंच नव्हतं. भलेही तिने त्याला वचन दिलं होतं त्या मुलांसाठी, पण आतून मन मात्र या प्रश्नांच्या उत्तरासाठी जास्त आसुसलेलं होतं. देव, तो मला वचन दिलं होतंस. तो आता थोडं रागात म्हणाला. बाळ नाही मागत, फक्त कारण मागत आहे. ती त्याला तोडत म्हणाली. ही माझी इच्छा आहे, आता फक्त निघून जा. तो रागात बडबडला आणि आता तिला पण राग आला. एकतर बाहुली देऊन माझ्या मनातील इच्छा जाग्या करतात आणि विचारलं की पुन्हा रागात उत्तर देतात. तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. कसली विष? काय प्रॉब्लेम आहे? तो मला कळायला हवा. ती आता हट्टाला पेटली होती. मला तुला सांगायचं नाही, आता निघून जा. त्याचा आवाज वाढला आणि तिनं कशीखांत हादरली. तुम्ही माझ्यासोबत असा व्यवहार नाही करू शकत. मला भावनिक करून तुम्ही माझ्याकडून वचन घेतलं, कारण चुकीचं होतं ते. तिला रडू कोसळलं. नाही म्हणायला आपल्या बाळाची इच्छा काही केल्या तिच्या मनातून जात नव्हत्या. त्यात तिला तो कारण पण सांगत नव्हता, म्हणून तिला तिची इच्छा मारता येत नव्हती. मी काय केलं? त्याने रागात उठून तिचा दंड पकडला आणि तिच्या हातातील बाहुली आणि फाईल खाली दोन्ही पडली. तिचा हात आपोआप त्याच्या हातावर गेला. वेदनेची एक लकीर तिच्या डोळ्यात उमटली. कार्तिक, दुखतंय. ती त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत कळवळली. तसं त्याचं हृदय लगेच थोडं मऊ झालं. त्याने तिचा दंड सोडला. फसवलं तुम्ही मला. वचन घेतलं पण कारण सांगत नाही का? तिने रडत डोळे पुसत विचारलं. निघून जा. तो एवढंच म्हणाला ना त्याने दुसरीकडे तोंड केलं. तिला जास्तच वाईट वाटलं. रागही आला. तिने त्याच रागात टेबलवरून खाली उडी मारली आणि तेथून बाहेर पडली. ते जाताच त्याने रागात त्या टेबलवरच्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या. समोर असणारा महागडा फुलदाणीचा कुंडासुद्धा त्याने उचलला आणि समोरच्या खिडकीवर जोरात आपटला. खळकन आवाज झाला आणि काचेपलीकडे असणाऱ्या जलतरण तलावामध्ये काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. खिडकीच्या फुटलेल्या काचा इतरत विखुरल्या. व्हाय डस शी ऑलवेज बिहेव लाईक दिस? त्याच्या मनात रागाचा स्फोट होत होता. आजपर्यंत उभ्या आयुष्यात त्याच्यासमोर मोठ्या आवाजात आणि त्याला समोरासमोर जज करेल असं कोणीच बोललं नव्हतं. पण देवयानी एकमेव होती जी त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यासमोर बोलण्याची हिंमत करत होती. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित आत्ताच त्याने रागात त्या व्यक्तीला हानी पोहोचवली असती. त्या व्यक्तीला कायमचं त्याच्या नजरेआड केलं असतं. पण देवयानीच्या बाबतीत मात्र तो राग कंट्रोल करत होता. पण तरीही कधीतरी असा रागात थोडा का होईना तिला हर्ट होईल असा वागत पण होता आणि मग पुन्हा स्वतःवरच चिडत होता. आताही तेच झालं. त्याने रागात सगळ्या वस्तू फेकायला सुरुवात केली. बाहेर उभे असलेले देवयानी आतला आवाज ऐकून जास्तच घाबरले. याच्यातला सर्किट जागा झाला. ती रागात तशीच पळत तिच्या रूममध्ये गेली. रूममध्ये गेल्यावर ती बेडवर पडली आणि रागात त्याला मनातच शिव्या घालू लागली. दुसऱ्या दिवशी तिला थोडं उशिरात जाग आली. तिने घड्याळ पाहिलं. एव्हाना कार्तिक ऑफिसमध्ये गेला असणार. तिला माहिती होतं. ती तशीच सुस्कारा सोडत उठली आणि फ्रेश होऊन आरशासमोर येऊन बसली. तिने केसातून कंगवा फिरवला आणि त्याच वेळी पाठीमागचा दरवाजा उघडला.
तिने आरशातून गोंधळून पाहिलं, कारण त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणीच त्या रूममध्ये येऊ शकत नव्हतं. अर्ध्या उघडलेल्या दरवाजातून कार्तिक येताना दिसला तसं तिच्या मनात चलबिचल सुरू झाली. रात्रीचा राग अजून असेल का म्हणून तिला थोडी भीती वाटली. तो मात्र केसातून हात फिरवत आत आला आणि सोफ्यावर बसून त्याने एक ग्लास पाणी घटाघटा प्यायलं. देवयानी फक्त हातात कंगवा घेऊन बसली होती. तिचं सगळं लक्ष आरशातून मागे होतं. त्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे स्पॉट्सचे कपडे होते, म्हणजे नक्कीच तो जॉगिंग करून आलेला. पण इतका उशीर? ती विचार करतच होती की अचानक त्याने तिला पाहिलं तसं गडबडीत तिच्या हातातून कंगवा खाली पडला. ती बसल्या बसल्या खाली झोकली आणि जेव्हा ती सरळ झाली तेव्हा थोडी दचकून मागे खुर्चीला टेकली, कारण कार्तिक ड्रेसिंग टेबलवर हात ठेवून उभा होता आणि तिलाच बघत होता. तिला काय आता प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. तेवढ्यात देऊ त्याची हाक ऐकू आली आणि आता मात्र तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिथेच गुडघ्यावर बसला. मला माफ कर, तो हळवार म्हणाला. तिने गाल फुगवून दुसरीकडे पाहिलं. तो गालतच हसला. त्याने तिची हनवटी पकडून तिचा चेहरा स्वतःकडे केला. मला खरंच माफ कर, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. अन त्याच्याशी नजरानजर होताच तिचा राग गळून पडला. मलाही माफ करा, मी थोडं जास्तच बोलले, पुन्हा नाही बोलणार, ती खाली मान घालून म्हणाली. ठीक आहे, माफ केलं, तो म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. चूक याची होती, तरीही माफी मात्र हाच मला देणार? तिने त्याच्या हातातून हात सोडून घेतले आणि उठून उभी राहिली. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी नाश्ता पाठवते, ती म्हणाली आणि तेथून जाणार तोच मागून त्याने तिच्या कमरेत पकडलं आणि स्वतःकडे खेचलं. तशी तिची पाठ त्याच्या भारदार छातीवर आपटली. त्याच्या घामेजलेल्या शरीराचा स्पर्श होताच तिच्या शरीरातून जणू वीज वाहून गेली आणि तिचे डोळे आपोआप मिटले. विषय अजून संपलेला नाही. तो तिच्या नाजूक कानाच्या पाळीवर हलकेच त्याचे मऊ ओठ फिरवत म्हणाला. ती जास्त शारली. तिने अंग चोरून घेतलं. त्याचवेळी त्याने तिच्या खांद्यावरचा टॉप अलगद दंडावर घेतला आणि तिच्या गोऱ्या नाजूक उघड्या खांद्यावर ओठ दाबले. तिचं सर्वांग थरथरलं. कार्तिक, तिच्या तोंडातून हलके सुस्कार बाहेर पडला आणि तिच्या त्या मादक आवाजाने तो कमालीचा उत्तेजित झाला. पण सध्या सकाळ होती आणि दोघांना ऑफिसमध्ये जायचं होतं, त्यामुळे नको त्या भावना जागवणं योग्य नव्हतं. त्याने तिचा टॉप पुन्हा आहे तसा केला आणि तिला स्वतःकडे वळवलं. तिचा चेहरा गुलाबी झालेला. ती नजरेला नजर देत नव्हती. देव, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती आहेस आणि म्हणूनच मला दुसरं काहीही नको आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याने खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचं प्रेम, त्याची काळजी प्रत्येक वेळी तिला आतून सुख देत होती. आजही ती सुखावून गेली. देवयानीने आज दत्तक घेतलेल्या सगळ्या मुलांच्या फाईल्स सोबत आणल्या होत्या. कार्तिकला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो वाचेल म्हणून ती त्या फाईल्स घेऊन त्याच्या अभ्यासिकेत ठेवायला गेली. आता स्टडी रूम पहिल्यासारखी सामान्य दिसत होती. काल इथेच कार्तिकने कितीतरी तोडफोड केली होती, ते कळून पण येत नव्हतं. तिने त्या फाईल्स त्याच्या टेबलवर ठेवल्यानं त्याचवेळी तिला काल रात्री कार्तिकने तिच्यासाठी आणलेली बाहुली आठवली. त्याने इतक्या प्रेमाने ती बाहुली तिला दिली होती, पण रागात ती बाहुली तिथेच फेकून आलेली. आता तिला त्या बाहुलीला बघायचं होतं. तिने 2-3 राव उघडून पाहिले, पण बाहुली नव्हती. कदाचित लॉक असलेल्या कपाटात ठेवली असेल म्हणून तिने त्याच्या चाव्यांचा जुडगा घेतला आणि कपाट उघडायला गेली. मनात थोडी घाबरली. कदाचित कार्तिकला असं त्याचं कपाट उघडलेलं आवडणार नाही असं वाटलं, पण आपण फक्त बाहुली घेऊन चावी ठेवू असा विचार करून तिने कपाट उघडलं. समोर भरपूर साऱ्या फाईल्स होत्या. एका बाजूला काही अल्बम आणि इतर साहित्य होतं आणि त्याच्या खालीच बाहुली पण होती. तिने खुशीत ती बाहुली घेतली आणि कपाट बंद करणार तेवढ्यात तिला काहीतरी क्लिक झालं. मी माझंच नाव पाहिलं का? देवयानीने पुन्हा कपाट उघडलं आणि ज्या फाईलवर मगाशी ओझरती नजर गेली होती ती फाईल पाहिली. खरंच तिचंच नाव होतं त्यावर आणि ती एक वैद्यकीय फाईल होती. कार्तिकने माझी वैद्यकीय फाईल इकडे का ठेवली आहे विचार करतच तिने ती फाईल घेतली आणि कपाट लावलं. तिने हातातील बाहुली टेबलवर ठेवली आणि तिथेच बसून ती आता फाईल उघडून बघू लागली. तिचे बरेचसे अहवाल होते त्यात. तिला जेव्हा पोटात चाकू लागलेला त्याचे क्षकिरणाचे चित्रसुद्धा होते. ती शांतपणे वाचत होती, पण फारसं काही कळत नव्हतं. पण अहवाल आपले आहेत म्हणून ती पुढे पुढे वाचतच गेली.
आणि एका क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. तिने ते वाक्य पुन्हा वाचलं. ते वाक्य तेच होतं. तिचा श्वास घशातच अडकला, कारण तिचं स्पष्ट लिहिलं होतं, ती आयुष्यात कधीच गर्भधारणेचा धोका पत्करू शकत नव्हती. गर्भधारणा हा तिच्यासाठी सगळ्यात मोठा धोक्याचा घटक होता. त्यातून तिचे वाचण्याची काही शक्यता नव्हती. ते वाचून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिच्या हातातून फाईल्स गळून पडलेली सुद्धा तिला कळलं नाही. म्हणजे आपण कधीच आई होणार नाही का? विचारानेच तिचा हुंदका अनावर झाला. किती अन काय स्वप्न पाहिली होती तिने. रोहिणीच्या बाळाला बघून प्रत्येक वेळी तिने स्वतःच्या बाळासाठी किती काय काय विचार केला होता. पण फक्त कार्तिक नाही म्हणत होता म्हणून ती दुःखी होती. पण आता तो का नाही म्हणत होता ते तिला कळत होते. तो तिच्यासाठी नाही म्हणत होता. तिच्यासाठी तो त्याच्या पितृत्वाचा त्याग करत होता. सकाळचं त्याचं वाक्य तिला आठवत होतं. ती त्याच्यासाठी जगातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. तिच्यासमोर बाकी काहीच त्याला नको होतं. अगदी स्वतःचं बाळ देखील. तिला जास्तच रडायला यायला लागलं. फक्त तिच्यामुळे तो सुद्धा जगातील सगळ्या सुंदर सुखापासून मुकणार होता. शिवाय डॅडी, मॉम, आजोबा सगळ्यांची इच्छा होती. त्यांना घराचा वंश हवा होता. मुलगा मुलगी काहीही पण हवं होतं. पण आता फक्त तिच्यामुळे सगळ्यांना ते मिळणार नव्हतं का? देवयानीने डोळे गच्च मिटून खालचा ओठ दाबत घट्ट रवला. इतका की तिला त्या ओठाला वेदना जाणवू लागली आणि रक्ताची खारच जणू जिभेवर रेंगाळू लागली. नाही, माझ्यामुळे कोणालाच त्रास नाही होणार. त्यांचा हक्क आहे, त्यांना तो मिळायलाच हवा. तिने ओठांवर जीभ फिरवल्याने डोळे पिसत निर्धार केला. तिने ती फाईल घेतली आणि तिच्या रूममध्ये गेली. पुढच्या अर्ध्या तासातच ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली. देऊ, यावेळी कुठे जातेस? सायली काकूंनी मागून काळजीने विचारलं. मॉम, थोडं काम आहे, अर्ध्या तासात येईल, ती सायली काकूंकडे न पाहताच म्हणाली आणि तडक बंगल्याच्या बाहेर पडली. थोड्याच वेळात ती एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे हजर होती. ती डॉक्टर तिची फाईल बघत होती. डॉक्टर, मला सांगाल का, यात नेमकं काय लिहिलं आहे? म्हणजे हे सगळं खरं आहे का? तिने भीत भीत विचारलं. पोटात गोळा आलेला. मनात ती हजारदा प्रार्थना करत होती की सगळं ठीक आहे असंच त्या डॉक्टरने सांगावं आणि मग आपण कार्तिक पाटीलसोबत बोलावं. मॅडम, तुमच्या पोटात काही धारदार वस्तू घुसली होती का? डॉक्टरने फाईल बघता बघता विचारलं. हो, म्हणजे चाकू घुसला होता, तिने अडकत उत्तर दिलं. आतासुद्धा तिच्यावरचा तो हल्ला आठवून ती नखशिखांत हादरली होती. त्या कटू आठवणी विसरता विसरत नव्हत्या. मॅडम, चाकू फक्त घुसवला नव्हता तर तो आत गेल्यावर फिरवला गेला होता. म्हणजे जसं आपण कुलपात चावी फिरवतो अगदी तसंच. आणि त्यामुळेच तुम्हाला खूप जास्त अंतर्गत रक्तस्राव झाला होता. तुमच्या गर्भाशयालाही त्याचा धक्का बसला होता. या सगळ्यामुळे आता गर्भधारणा तुमच्यासाठी धोकादायक आहे. तुम्ही कधीही गर्भवती राहण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचे वाचण्याचे सगळेच मार्ग बंद होतील. डॉक्टर म्हणाली आणि देवयानीला कुठल्या तरी खोल दरीत निष्प्राण पडल्यासारखं वाटू लागलं. डोकं बधीर झालं, चेहरा निस्तेज झाला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? तिचा फिकट पडलेला चेहरा बघून डॉक्टरसुद्धा घाबरले. हो हो, देवयानीने कसाबसा कोरड्या घशातून आवाज काढला आणि मग ओठांवरून जीभ फिरवली. आतासुद्धा खालच्या ओठाला वेदना जाणवली. यावर काही उपाय? तिने उसना अवसान आणत विचारलं. नाही, डॉक्टर निराश होत म्हणाले. देवयानीचा बांध तुटू लागला. डॉक्टर, आणखीन एक विचारू? तिने आवंठा गेला. हो, विचारा, डॉक्टर म्हणाले. जर मी गर्भवती राहिले तर बाळ जगेल का? म्हणजे नेमका त्रास कधी होईल? मॅडम, तुम्ही गर्भवती राहू शकता, पण जसं पोट वाढत जाईल तसं तुमचं गर्भाशयही मोठं होत जाईल आणि मग आधी झालेल्या जखमा पुन्हा नव्याने उघडल्या जातील, रक्तस्राव सुरू होईल आणि यावेळी तुम्हाला वाचवणं खूप जास्त कठीण होऊन जाईल, डॉक्टर म्हणाले. किती महिने लागतील पुन्हा रक्तस्राव होण्यासाठी? तिने विचारलं. आणि डॉक्टर थोडे स्तब्ध झाले. हे बघा, तुम्ही जर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर असं काहीही करू नका. तुम्ही तुमच्या जीवाला मुकाल, डॉक्टर तिचा चष्मा सावरत म्हणाले. मला फक्त माहिती हवी, मी असा काही प्रयत्न नाही करणार. यात बाळ ठीक असेल का? तिने सहज विचारण्याचा प्रयत्न केला.
बाळ ठीक असू शकतं जर वेळेत सगळं व्यवस्थित झालं तर. बाळाला काही त्रास होणार नाही, पण तुमची काही खात्री देता येणार नाही. प्लीज, यापुढे मी तुम्हाला फक्त एकच सल्ला देईल. तुम्ही गर्भवती राहण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, थँक्यू. देवेने निरोप घेतला आणि बाहेर आले. समोरच हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटंसं मंदिर होतं, ज्यात बासरी घेऊन जगाचा पालन करता कृष्ण डोळे मिटून उभा होता. जणू त्याला आसपासच्या कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. तो त्याच्याच बासुरीच्या मंद संगीतामध्ये गुंग झालेला वाटत होता. देवेनीने त्याच्यासमोर येऊन हात जोडले. क्षणभर तिची नजर त्याच्या शांत चेहऱ्यावर स्थिरावली. नकळत मनाला एक वेगळी शांती मिळाली. तू येशील का माझ्या घरी? तिच्या मनाने त्याला विचारलं. उत्तर काहीच आलं नाही. येणार तरी कसं? दगडाची मूर्ती ती फक्त शिल्पकाराची किमया की ती इतकी सुंदर भासत होती, अगदी जिवंत वाटत होती. तिने एक सुस्कारा सोडत त्याला शेवटचं पाहिलं आणि त्याच वेळी त्याला पाहूनच तिची मातृत्वाची इच्छा आणखीन प्रबळ झाली. कारण तिला तो तिच्याकडे बघून हसताना दिसला, अगदी जिवंत असल्याचा भास झाला. आता तिच्या मनात एक विचार आला आणि कृष्णाला पाहूनच तिने तो अंतिम निर्णयसुद्धा केला. तिने निर्णय त्याच्यावरच सोपवला होता. त्याची इच्छा फक्त एकदा. जर नसेल इच्छा तर ती तिच्या मातृत्वाचा पुन्हा कधीच विचार करणार नव्हती. तिने पुन्हा एकदा त्याला नमन केलं आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडली. माझी ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातले पात्र, प्रसंग आणि घटना हे सगळं माझ्या कल्पनेतून साकारलेलं आहे. त्यामुळे कृपया कथेशी वास्तवाची सांगड घालू नका किंवा प्रत्येक गोष्टीमागे तर्क शोधण्याचा प्रयत्न करू नका. ही कथा फक्त कथा म्हणून एन्जॉय करा आणि माझ्या ह्या काल्पनिक विश्वाचा आनंद घ्या. आणि कार्तिकचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुम्हाला बाळ पाहिजे की देवयानी पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.